हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ सिरीज आपण चालू केली आहे. 2014 पासून तर 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण बघणार आहोत. तर त्यापैकी 2014, 15 आणि 16ची क्वेश्चन पेपर आपली बघून झालेली आहे. तर ते लेक्चर तुम्ही जर बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी PYQ सिरीज आहे. तुमचे यातून बरेचसे पॉईंट कव्हर होतील आणि आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे, कोणत्या टॉपिकवर आयोगाचा भर आहे, ते पॉईंट तुमचे या PYQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच मित्रांनो, आपण MPSC कंबाईन पूर्व परीक्षा PYQ सिरीज चालू केलेली आहे. तर त्यामध्ये आपण PSI, STI, ASO सर्व प्रश्नपत्रिका बघणार आहोत 2011 पासून तर 2023 पर्यंतच्या. तर मित्रांनो, तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल तर ती PYQ सिरीज तुम्हाला नक्कीच फायदेशीर आहे. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017ची बघणार आहोत. तर त्यामधले काही क्वेश्चन आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत. तर ती बघितलेली नसेल तर ते तुम्ही बघून घ्या. आज आपण बाकीचे राहिलेले क्वेश्चन बघूया. तर पहिला प्रश्न, तर हे सायन्सचे क्वेश्चन बघूया आज आपण. पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक 0.26 एकक असून तेथील उतार कोन 60 अंश आहे. या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल? तर पर्याय काय दिले आपल्याला? 0.52 एकक, 0.13 एकक, 15.6 एकक आणि 60.26 एकक. तर याचे उत्तर काय आहे? जर पृथ्वीवरील एखाद्या विशिष्ट ठिकाणी जर चुंबकीय शिखराचा आडवा घटक जर 0.26 एकक असेल तर तेथील उतार कोन जर 60 अंश असेल तर त्या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल? तर ते 0.52 एकक असेल. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उद्वाहकाची ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा 1800 किलोग्रॅम म्हणजे उद्वाहक प्लस प्रवासी आहे. ही उध्व दिशेने 2 मीटर पर सेकंद या एकसमान चालीने गतिमान आहे. गतीला विरोध करणारे घर्षण बल किती दिले आहे? तर 4000 न्यूटन आहे. तर मोटार यंत्राकडून उद्वाहकाला किमान किती ताकद पुरवली गेली हे ते निश्चित करा. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिलेला आहे आपल्याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर याचे उत्तर काय आहे मित्रांनो? तर 59 HP, 59 हॉर्स पॉवर एवढी ताकद त्याला पुरवावी लागेल. ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ज्याच्या प्रत्येक पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या 50 सेमी आहे अशा डबल बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर किती असेल? तर जर काचेचा वक्रिक भवनदर्शक 1.50 असेल तर आपल्याला काय विचारलं आहे? बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर विचारलेलं आहे. तर ऑप्शन काय आहे? 100 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर आणि 75 सेंटीमीटर. जर वक्रता त्रिज्या जर 50 सेंटीमीटर असेल तर पृष्ठभागाची आणि काचेचा वक्री भवनदर्शक किती आहे? 1.50. तर बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर किती असेल? तर ते 50 सेंटीमीटर असेल. तर ऑप्शन 3 याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लांबीने नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती किती आहे? 1 एकक येते. जर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर जर 8 मिनिटं व 20 सेकंदात कापत असेल तर लांबीच्या नवीन एककानुसार सूर्य व पृथ्वीमधील अंतर किती? तर ऑप्शन काय दिले आपल्याला? 820 एकक, 500 एकक, 1500 एकक आणि 2460 एकक. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? तर ऑप्शन सेकंड 500 एकक याचं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विशिष्ट वारंवारता असणारा एका ध्वनी तरंगाचा वेग 336 मीटर पर सेकंद असून तरंग लांबी किती दिली आहे? 3 सेमी आहे. तर वारंवारता काढायला लावलेली आहे आणि श्रवणीय असेल का? तर ऑप्शन काय दिले आपल्याला? 1,08,000 हर्ट्ज नाही म्हटले श्रवणीय नसेल आणि दुसरं ऑप्शन 1,08,000 आणि श्रवणीय असेल असं म्हटलंय. तिसरं 11,200 हर्ट्ज आणि नाही म्हटलंय आणि चौथं 11,200 हर्ट्ज आणि होय म्हटले म्हणजे श्रवणीय असेल असं. जर एखाद्या ध्वनीचा वेग जर 336 सेंटीमीटर पर सेकंद जर असला आणि तरंग लांबी जर 3 सेमी असेल तर त्यांची वारंवारता किती असेल? तर ती 11,200 एवढी असेल हर्ट्ज आणि ती श्रवणीय पण असेल. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर 2 रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 45 ओम होतो आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध 10 ओम होतो. तर त्या रोधांच्या किमती काढायला सांगितले आहे. तर पर्याय उत्तर काय दिलं आहे? 20 ओम, 25 ओम, सेकंड 20 ओम, 20 ओम, तिसरं 30 ओम, 30 ओम आणि चौथं 15 ओम, 30 ओम. तर त्याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन 4 15 ओम आणि 30 ओम. त्या रोधांच्या किमती या असतील. ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
विटॅमिन B12चे खालीलपैकी स्रोत कोणते आहेत? तर ऑप्शन आहे मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामधील जीवाणू. दुसरं मशरूम, धान्य व काजू. तिसरं भाकरी, भात, ब्रोकोली व सोयाबीन. आणि चौथं वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? विटॅमिन B12चे स्रोत कोणकोणते आहेत? तर ते आहे मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामधील जीवाणू. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एक जनुक एक पाचक रस परिकल्पना असे सूचित करते की एक जनुक एक पाचक रस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते असे प्रस्तावित करणारे कोण? तर ऑप्शन आहे अर्थर कोर्नबर्ग. दुसरं बिडल आणि टॉटम. तिसरं हरगोविंद खुराना. चौथं जॅकॉब आणि मोनाड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सेकंड. तर त्यांनी काय प्रस्तावित केलं होतं? तर एक जनुक एक पाचक रस परिकल्पना असे सूचित करते की एक जनुक एक पाचक रस संश्लेषण क्रियेला नियंत्रित करते असं त्यांनी म्हटलं होतं. रिडल आणि टॉटम. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लायकेनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण बरोबर आहे? तर ऑप्शन आहे शैवाल आर्द्रता व खनिज घटकांचे शोषण करून कवकास उपलब्ध करून देतात आणि प्रकाश संश्लेषण करून अन्नाचे शोषण करतात. सेकंड काय दिलं आहे? कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात. आणि तिसरं काय दिलं आहे? त्यांच्या मते फॅक्टेलेटिव्ह मेच्युअलिझम असते. आणि चौथं लायकेनमध्ये चांगल्या प्रकारे विकसित असलेल्या स्टीलूची आर्द्रता शोषून घेतात. तर याचं उत्तर काय आहे? तर लायकेनच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे? तर ऑप्शन सेकंड. कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात. तर मित्रांनो आपल्याला बरोबर विधान विचारलं आहे का चुकीचं हे आधी बघून घेत चला. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरक फळे पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात? अ काय दिलंय? झियाटिन. ब ऑक्झिन्स. क जिब्रलिक आम्ल. आणि ड इथिलीन. तर पर्याय उत्तर काय आहे? अ, ब, ड. फक्त अ आणि ब. तिसरं फक्त ब आणि क. आणि चौथं फक्त ड. वनस्पती संप्रेरक फळे पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात. तर ते कोणतं आहे? तर ते इथिलीन आहे. तर ऑप्शन फोर्थ याचं योग्य आन्सर आहे फक्त ड. नेक्स्ट क्वेश्चन. वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे? तर ऑप्शन काय आहे? पहिला आहे सीफेन, सी स्टार, सी पेन. दुसरं जेलीफिश, सिल्वरफिश, स्टारफिश. तिसरं फोलास, पायला, कटलफिश. चौथं अर्थवर्म, अकॉर्नवर्म आणि अकलॅम वर्म. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 फोलास, पायला, कटलफिश हे एकाच याच्यामध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता किंवा कोणते नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नाही किंवा नाही? तर अ काय दिलं आहे? अमोनिया. ब क्रिएटिन. क युरिया. ड क्रिएटिनाइन. तर पर्याय उत्तर काय आहे? अमोनिया आणि क्रिएटिनाइन. दुसरं फक्त क्रिएटिन. तिसरं युरिया आणि युरिया आणि अमोनिया. आणि चौथं काय? क्रिएटिनाइन आणि युरिया. तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? तर आपल्याला काय विचारलं आहे? कोणते नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नाहीत विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन सेकंड फक्त क्रिएटिन. नेक्स्ट क्वेश्चन. वृषण आणि उष्ण हे साधारणतः कधी ॲडकोशामध्ये उतरतात? तर ऑप्शन आहे 6 महिने. दुसरं जन्माच्या वेळेस. तिसरं 3 महिन्यानंतर. चौथं किशोर अवस्थेत. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन सेकंड जन्माच्या वेळेस. तर वृषण हे साधारणतः कधी ॲडकोशामध्ये उतरतात? तर ते जन्माच्या वेळेस उतरतात. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत? तर अ काय आहे? सूक्ष्मजीवशास्त्र. ब कृषी विज्ञान. क औषध निर्माणशास्त्र. ड वैद्यकीय शास्त्र. तर पर्याय उत्तर काय आहे? फक्त अ, ब आणि क. दुसरं फक्त ब, क आणि ड. तिसरं फक्त अ, क आणि ड. आणि चौथं फक्त अ, ब आणि ड. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? तर जीवशास्त्राच्या शाखा कोणत्या आहेत? तर त्या आहेत कृषी विज्ञान, औषध निर्माणशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे ब, क आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे सममूल्य भार. दुसरं अणुभार. तिसरं रेणुभार. आणि चौथं अणुअंक. तर फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? तर तो सममूल्य भारशी संबंधित आहे. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ज्या केंद्रक भागाचे अनुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना टिंबटिंब म्हणतात. तर ऑप्शन आहे समस्थानिक. दुसरं समभारिक. तिसरं आयसोटोन्स. चौथं वरीलपैकी एकही नाही. तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन 3 आयसोटोन्स. तर ज्या केंद्रकामध्ये अनुक्रमांक आणि अणुवस्तुमान जर विविध असेल म्हणजे वेगवेगळे असेल पण न्यूट्रॉनची संख्या जर समान असेल तर त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना आयसोटोन्स असं म्हटलं जातं. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, स्थिरांकाचे एकक टिंबटिंब वॅन्डरवाल्स आहे. तर ऑप्शन आहे KPa, दुसरं KPa DM क्यूब, तिसरं KPa DM क्यूब मोल इनवर्स आणि चौथं KPa DM⁶ आणि मोल इनवर्स सेकंड म्हणजे स्क्वेअर. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? तर स्थिरांकाचे एकक काय आहे? तर KPa DM⁶ आणि मोल्स इनवर्सचा स्क्वेअर. तर ऑप्शन 4 त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उपसर्ग गुणांक 10⁸ किती? तर ऑप्शन आहे टेरा, पेटा, एक्सा आणि ॲटो. तर याचं उत्तर काय आहे? तर 10⁸ किती असतो? तर एक्सा असे म्हटलं जातं. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ज्या सामूल्य म्हणजे pH ला प्रथिन कलिलावर असलेला भार विद्युत होतो त्याला टिंबटिंब असे म्हटले जाते. तर ऑप्शन आहे गोठण बिंदू, दुसरं उर्णन बिंदू, तिसरं उदासीन सामू pH बिंदू, चौथं समविद्युत बिंदू. याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 4 समविद्युत बिंदू. नेक्स्ट क्वेश्चन, N2+3H2 रिॲक्शन दिली आपल्याला आणि 2NH3 हीट. तर लिटरच्या लेअरचे तत्व असे सूचित करते की टिंबटिंब असेल तर वरील रासायनिक अभिक्रियेत जास्तीत जास्त अमोनिया वायू तयार होईल. तर ऑप्शन काय आहे? उच्च दाब व कमी तापमान, कमी दाब व कमी तापमान, तिसरं उच्च दाब व उच्च तापमान आणि चौथं कमी दाब व उच्च तापमान. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट उच्च दाब व कमी तापमान.